नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवूया चटपटीत चटकदार असं लिंबाचं लोणचं। अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबाचं लोणचं बनवलं तर लोणचं 2 वर्षापर्यंत चांगलं टिकून राहतं, बुरशीसुद्धा लागत नाही। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे लिंबू घेतलेले आहेत। लिंबू एकदम पिकलेलेही नाही आणि एकदम कच्चेही नाही। मी इथे 100 लिंबू घेतलेले आहेत। लिंबू स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेणार आहे। 100 लिंबांच्या प्रमाणात लोणचं कसं बनवायचं ते आज आपण बघूया। तर आता मी लिंबू इथे कापून घेते। अशा प्रकारे 8 फोडींमध्ये हे लिंबू मी कापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। जर तुम्ही या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवलं तर लोणचं 1-2 वर्षापर्यंत मस्त असं टिकून राहतं आणि चवीलाही चटकदार चटपटीत असं लोणचं बनतं। मी इथे आता सगळे लिंबू कापून घेणार आहे। सगळे लिंबू मी इथे एकसारख्या फोडींमध्ये कापून घेतलेले आहेत। तर चला आता लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। गॅसवरती एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 1 वाटी मोजून मोहऱ्या घालून घेतल्या। मोहऱ्या चांगल्या तडतडेपर्यंत इथे भाजून घ्यायच्या आहेत। मोहऱ्या आता भाजून झालेल्या आहेत। मी इथे 1 वाटी मोहऱ्या घेतलेल्या आहेत। आता मोहऱ्या काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 4 चमचे मेथीदाणे घालून घेऊ आणि मेथीदाणेही लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। तर बघा, मेथीदाणेही इथे भाजून झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे धने आणि 2 चमचे बडीशाप घालून घेऊ आणि चांगलं परतवून घेऊया। तर इथे बडीशाप आणि धने भाजून झालेले आहेत, ते सुद्धा काढून घेऊया। हे भाजलेलं साहित्य मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता, एकदम जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही, दरदर असं मी इथे वाटून घेतलेलं आहे। फक्त मेथी पावडर एकदम लीन करून घेतलेले आहे, बारीक करून घेतलेले आहे। ज्या वाटीने मी मोहऱ्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने मी इथे 1 वाटी मोठं मीठ मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बारीक मीठसुद्धा वापरू शकता। विकतरी लोणचा मसाला इथे मी 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि 2 चमचे हिंग घेतलं। गॅसवरती एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 1 लिटर तेल ओतून घेणार आहे। तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तर आता तेल बघा चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये भरपूर असा लसूण घालून घेऊ। लसूण घातल्याने लोणच्याला खूपच छान अशी चव येते। ही लोणचा बनवण्याची पद्धत माझ्या आजीची आहे। या पद्धतीने लोणचं बनवलं तर लोणचं खूपच चविष्ट बनून तयार होतं। तर बघा, आता लसूण लालसर होत आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। लसूण जास्ती करपवून घ्यायचा नाही। थोडासा लसूण लालसर झाला की गॅस बंद करून घ्यायचा, कारण तेल थंड होईपर्यंत लसूण एकदम लालसर होतो। तुम्ही बघू शकता, तेल आणखी थंडही झालेलं नाही तरी लसूण एकदम असा लालसर झालेला आहे। आता तेल थोडं थंड झालेलं आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे हिंग घालून घेतलं। चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घेऊ। तेल एकदम गरम असल्यावरती तेलामध्ये मसाले घालायचे नाहीत। तेल थोडं थंड झालं की तेलामध्ये सगळे वाटलेले मसाले घालून घ्यायचे। वाटलेली मेथी पावडर, बडीशाप आणि धन्याची पावडर आणि मोहरीची पावडर आता या तेलामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे सगळं चांगलं असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया।
एकदम तेल कडक गरम असल्यावरती हे मसाले तेलामध्ये घातले तर मसाल्यांना चांगला असा वास सुटत नाही। आता याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर घालून घेऊ, 1 चमचा गरम मसाला आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा तुम्ही लाल तिखट मसाला घालू शकता। मी इथे 2 चमचे लाल तिखट मसाला घातलेला आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। तेलामध्ये सगळे मसाले चांगले असे मिक्स करून घेतले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं। आता एका मोठ्या भांड्यामध्ये लिंबू घालून घेणार आहे, मी इथे अर्धे लिंबू घालून घेणार आहे। आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया, मीठ आणि विकतरी लोणचा मसाला इथे मी घालून घेणार आहे। आता हे सगळं फोडींमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून मिक्स करून घेऊया। तर बघा फोडींमध्ये मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता उरलेल्या फोडीसुद्धा आपण या भांड्यामध्ये घालून मीठ आणि लोणचा मसाला घालून याच पद्धतीने सगळ्या फोडींमध्ये हा मसाला मिक्स करून घेऊया। तर इथे बघा मी सगळा मसाला चांगल्या प्रकारे फोडींमध्ये मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तेलसुद्धा आता थंड झालेलं आहे। हे तेल आता लिंबाच्या फोडींमध्ये घालून घेऊ। तेल पूर्ण थंड करूनच लिंबाच्या फोडींमध्ये घालायचं आहे। मी इथे आता हे सगळं तेल लिंबाच्या फोडींमध्ये घालून घेणार आहे। तेल फोडींमध्ये चांगलं असं मिक्स करून घेऊ। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा लिंबाचं लोणचं बनवून खाऊन तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी चटकदार चटपटीत असं हे लोणचं बनून तयार होतं आणि वर्ष 2 वर्षापर्यंत हे लोणचं चांगलं टिकून राहतं। तर बघा मी सगळा मसाला लिंबांच्या फोडीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि मस्त असं चटपटीत चटकदार असं लिंबाचं लोणचं बनून तयार झालेलं आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।